हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आपला आजचा वेगळा सेगमेंट वेगळ्या गप्पांमध्ये आज आपल्यासोबत खूप गोड गोंडस मुलगी जोडली गेलेली आहे. ती जितकी गोड आणि गोंडस दिसते तितकीच ती जिद्दी आहे आणि तितकीच ती खंबीर आणि चिकाटी असणारी आहे. आज आपण गप्पा मारणार आहोत सान्वी प्रवीण पाचपुते सोबत. सान्वी, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. सान्वी बद्दल जर सांगायचं झालं तर सान्वी जी आहे ती एक युवा जलतरुणपटू आहे. अगदी वयाच्या 13व्या वर्षीच तिने पोहण्यासाठी सुरुवात केली आणि बघता बघता पाण्याची मैत्रीणच झाली ती. आणि पाण्याशी तिचं जरा वेगळं नातं आहे आणि ते आहे ते प्रेमाचं आणि खोलवरचं नातं आहे. सान्वीने सुरुवात केली ती 50 मीटर आणि 100 मीटर फ्रीस्टाईल स्पर्धांनी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या DSO स्पर्धांमधून. तिथेच तिने तिचा वेग दाखवला. त्यानंतर तिने तिचं जे मर्यादित तिने न ठेवता स्वतःला ती समुद्रामध्ये सुद्धा धावू लागली आणि तिने 50 मीटर फ्रीस्टाईलमध्ये दुसरा क्रमांक पटवला, ते म्हणजे जनरल अरुण कुमार वैद्य स्विमिंग पूल इथे. त्यानंतर मग तलाव तिला कमी वाटू लागला, मग ती समुद्रापर्यंत पोहोचली आणि 13व्या राज्यस्तरीय खुल्या समुद्र जलतरण स्पर्धेत 3 किलोमीटरचा समुद्र जो आहे तो तिने पार केला, तेही बेधडक. आणि हो, तिने सनरॉक ते गेटवे 5 किलोमीटरची स्पर्धा देखील पूर्ण केली असून विशेष म्हणजे ही स्पर्धा तिने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी केलेली आहे. सो अशी ही गोड आणि तितकी जिद्दी सान्वी आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. सान्वी, पुन्हा एकदा तुझं खूप खूप स्वागत आहे. मला सांग, तुला या सगळ्या गोष्टींची आवड अर्थात स्विमिंगची आवड कधी आणि कशी निर्माण झाली? स्विमिंग हे माझा आधीपासूनच आवडता असा खेळ होता. इट वॉज अ हॉबी फ्रॉम चाइल्डहुड. तो सुरुवात इट वॉज लाईक विहिरीपासून. गावाला विहीर होती, तो उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विहिरीत जाणं, पोहणं, भाऊ बंधू होते सोबत. त्याच्यानंतर हळूहळू नदी सुद्धा आहे गावाजवळ, तर तिथे. त्याच्यानंतर जेव्हा मुंबईला बॅक टू मुंबई जेव्हा आलो तेव्हा सुट्ट्या वगैरे संपल्यावर इट वॉज लाईक हॉबी येतं. अजून जरा जास्त आवड झाली की याच्यामध्ये आपण काहीतरी करू शकतो. तो मग वी स्टार्टेड सर्चिंग फॉर अ पूल. तो मग आम्हाला चेंबूरचा इथेच तर मग त्या पूलमध्ये ऍडमिशन झालं. त्याच्यानंतर हळूहळू माझे कोच होते किशन सर, त्यांनी मला गाईड केलं. त्याच्यानंतर पहिलं कॉम्पिटिशन वॉज माझं 50 मीटर्स 100 मीटर फ्री स्टाईल DSO साठी. त्याच्यानंतर परत होंगालाचं कॉम्पिटिशन होतं, इट वॉज 50 मीटर्स. इट वॉज माय सेकंड कॉम्पिटिशन आणि त्याच्यामध्ये मला सेकंड प्राइज भेटलेलं, इट वॉज सिल्वर, जो की माझ्या आयुष्यातला फर्स्ट होता मेडल इन स्विमिंग. इट वॉज लाईक तो असं बघून खूप आनंद वाटला. डेफिनेटली. म्हणजे खरं तर ना, तुझं गाव कोणतं आहे? पुणे, जुन्नर. अच्छा, तू जुन्नरची आहेस. क्या बात आहे. म्हणजे असं म्हणतात ना की सुट्टीमध्ये गावाला गेले तर गावच्या सारखा मनसोक्त सगळ्या गोष्टींचा आस्वाद आणि आनंद आपण घ्यायला पाहिजे. आणि कुठेतरी तिकडेच सान्वीला हे गवसलं की तिच्याकडे काय स्किल आहे आणि ती काय करू शकते. म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये विहिरींमध्ये आणि नद्यांमध्ये पोहणारी सान्वी आता एक प्रोफेशनल स्विमर म्हणून पोहू लागली आहे आणि हा चेंजेस तिच्यामध्ये येत गेले. सान्वी, मला सांग, ज्या वेळेला तू तुझ्या हॉबीज बद्दल तुझ्या घरच्यांशी बोललीस त्यावेळेला घरच्यांकडून काय प्रतिक्रिया होत्या? म्हणजे बाबा असतील, आई असेल किंवा फॅमिलीमधून सगळ्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? आई बाबा ते वर लाईक तुझी हॉबी आहे तर यू कॅन डू इट, तू अजून याच्यामध्ये पुढे पण जाऊ शकते. ते वर लाईक यू कॅन प्ले फॉर नॅशनल स्टेट लेवल. दे एनकरेज मी. वा. इनफॅक्ट त्यांनीच सगळं ऍडमिशन प्रोसेसेस वगैरे त्यांनी स्टार्टिंगचे डेज जे माझे होते पूलवरती, फ्रॉम घाटकोपर टू चेंबूर, इट्स व्हेरी डिफिकल्ट टू ट्रॅव्हल. तो स्टार्टिंगचे डेज पप्पांनी मला येऊन सोडलं त्याच्यानंतर प्रॅक्टिसला. हो. क्या बात आहे. सो म्हणजे एकंदरीत तुझ्या फॅमिलीचा तुला तितका सपोर्ट आहे की हा चल आपली मुलगी काहीतरी वेगळं करते तर तिला आपण त्याच्यामध्ये सपोर्ट केला पाहिजे. ओके, मला एक गोष्ट सांग, तुम्ही ज्या वेळेला स्विमिंग करता त्यावेळेला कोणत्या गोष्टी बेसिकली, अर्थात तुम्हाला पोहणं शिकवलं जातं पण त्या व्यतिरिक्त कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला स्विमिंग मध्ये शिकवल्या जातात? स्विमिंग मेडिटेशनवरती पण इफेक्ट करतो आपला, कारण की ज्यानुसार स्विमिंग इज ऍक्टिव्हिटी फॉर कार्डिओव्हास्क्युलर ऍक्टिव्हिटी येते, तर त्याच्यामध्ये भरपूर सारे मसल्स एंगेज होतात आपले. तर त्याच्यासाठी मसल रिपेअरिंगसाठी त्याच्यासाठी रेस्ट पण नेसेसरी आहे. तर मग द स्विमिंग हेल्प्स टू बिल्ड आवर बॉडी. नंतर रेस्पिरेशन साठी एक मोठा इम्पॅक्ट करतो तो. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही स्विम करता इट्स अलग लेवल फन की अरे दिस इज वॉटर, दिस इज अस, वी कॅन एंटर द वॉटर. द मोमेंट यू डाइव्ह इन द वॉटर, तर एन्झायटी वगैरे सगळं एकदम स्ट्रेस फ्री होऊन जातं. म्हणजे एकंदरीत काय की आपण किती स्ट्रेसमध्ये असू देत, किती टेन्शन्स असू देत आपल्याला, किंवा एक सतत कामाचं प्रेशर किंवा या सगळ्या गोष्टी त्या तिकडे असं मी म्हणेन की रिलीज होतात तुमच्या. ओके, तर
या गोष्टी तर आहेतच, पण ज्या वेळेला एखादा नवखा आपण नवीन कोणी आहेत, लाईक फॉर एक्झाम्पल मी आहे आणि मला स्विमिंग बद्दल काहीच कल्पना नाहीये किंवा मला हाऊ टू स्विम आय डोंट नो, तर मला जर स्विमिंग सुरू करायचंय, पोहायचं आहे मला आणि मला ते शिकायचंय, तर एक भीती असते, त्या भीतीला कसं ओव्हरकम केलं जातं? भीती असते ते ग्रॅज्युअली तुम्ही कम्फर्टेबल होता पाण्यासोबत, मग त्याच्यानंतर हळूहळू फन वाटायला लागतं. स्विमिंग इज फन, इज लाईक ऍक्टिव्हिटी. मग जे न्यू कमर्स असतात त्यांचं पण स्टार्टिंग फ्लोट्सने होतं, त्याच्यानंतर बेबी पूलमध्ये असतात, बेबी पूल नंतर डीप मध्ये जाता येत नाही त्यांना, तर मग स्टार्टिंगला एकदम कॉर्नरला असतात, त्याच्यानंतर हळूहळू ग्रॅज्युअली दे कम फॉर 50-25 असे करायला सुरुवात करतात. तेव्हा पण त्याच्या मनात भीती असते, अरे आपण डुबू शकतो, आणि हा भीतीने ते कधी कधी बेबी पूलच्या बाहेर निघतच नाही. हो हो हो, बऱ्याच वेळेला असं होतं. म्हणजे एकतर पाण्याची प्रचंड भीती वाटते. राईक आपण साधं स्विमिंग पूल मध्ये जरी गेलो, जो बेसिक स्विमिंग पूल आहे की मी छान फिरायला कुठेतरी गेली आणि स्विमिंग पूल मध्ये मी गेलीये, बरं आय नो की तो तितका खोल नाहीये, बट तरी सुद्धा एक मनामध्ये भीती असते. तर त्या भीतीसाठी तुम्ही म्हणजे काय वेगळे अशा प्रोसेस आहेत का, किंवा काय कसं ओव्हरकम करताय? काय मनाची भीती ती पाण्यामध्ये गेल्या सारखं आहे ना, ते पाण्यामध्ये जेव्हा जातो ना त्याच्यानंतर हळूहळू भीती कमी व्हायला लागते, तेव्हा आपल्याला ट्रस्ट होतो, अरे आपण इथे बुडणार नाहीये. तो जेव्हा तो ट्रस्ट बिल्ड होतो तेव्हा इट्स लाईक अरे आय कॅन स्विम. इट्स लाईक अ प्रॅक्टिस, डेली प्रॅक्टिस, की तुम्ही किती प्रॅक्टिस करताय, किंवा असं म्हणतात की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सो एक त्या काइंड ऑफ त्या गोष्टी आहेत. सान्वी, मला तुला एक पर्सनली विचारायचं की तुला काही डिफिकल्टीज आल्या होत्या का ज्या वेळेला तू स्विमिंग सुरू केलं होतंस त्यावेळेला? माझं स्टार्टिंग तो इट वॉज पूलसाठी मी नवीन, माझ्यासाठी पूल एकदमच नवीन, पाणी आणि थोडंसं इट वॉज लाईक मला पण स्टार्टिंगला भीती होती की मी 50चं पहिलं टार्गेट ठेवलेलं की स्टार्टिंग 1 मंथमध्ये आपण 50 कव्हर करू, नंतर 25 ॲटलिस्ट टायमिंग आपले चांगले करू. तर मग स्टार्टिंगला भीती होती की आपल्याकडून होईल का 50चे आपले टायमिंग चांगले होतील का, 100 मीटर्स करायचं तर त्याचे टायमिंग चांगले होतील. परत त्याच्यानंतर की स्ट्रोक्स 4 स्ट्रोक्स आहेत त्याच्यामध्ये, फ्री स्टाईल, ब्रेस्ट स्ट्रोक, बॅक स्ट्रोक, बटरफ्लाय. तर मग आपल्याला हे करताना असं म्हणजे आपण शिकतो, आणि त्याच्यानंतर इट वॉज लाईक असं इनसिक्युरिटीज, भीती असते की अरे समवन विल लुक ॲट अस वगैरे. त्याच्यानंतर हळूहळू ग्रॅज्युअली इट वॉज लाईक मग असं वाटायला लागलं अरे हे आपल्याला करायचं, शिकायचं आहे, तो इट्स ओके. क्या बात आहे. श्रोते, आज आपण युवा जलतरणपटू आपली खूप गोड अशी गोंडस अशी सान्वीच्या सोबत छान दिलखुलास गप्पा मारतोय. अजून बऱ्याच गोष्टी आहेत, तिने ज्या ज्या कॉम्पिटिशन केल्या त्या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये तिचा अनुभव कसा होता, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण तिच्याकडून जाणून घेणार आहोत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन ट्रेड. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ, आणि आपल्या आजच्या विशेष चर्चासत्रामध्ये आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे युवा जलतरणपटू सान्वी. सान्वी, खूप मजा आली तुझ्यासोबत आतापर्यंत गप्पा मारताना. तुझं एक्सपिरियन्स सांगितलेस, किंवा तू कशी पोहायला लागलीस किंवा कशी शिकलीस या गोष्टी सांगितल्यास. पहिली स्पर्धा ऍज अ स्विमर म्हणून तू कोणती केली होतीस आणि तिकडचा तुझा अनुभव काय होता? माझी पहिली स्पर्धा होम गाला होती, जी जनरल अरुण कुमार वैद्य इथेच होते. 50 मीटर फ्री स्टाईल होती. त्याच्यामध्ये जेव्हा सेकंड प्राइज भेटलं ते फर्स्ट मेडल, इट वॉज लाईक अमेझिंग एक्सपिरियन्स. जेव्हा ते मेडल होतं इट वॉज लाईक अरे 1 वर्ष आपण एवढं मेहनत केली आणि त्याचं फळ फ्रॉम 0 टू समथिंग आहे. कोणत्या तरी ऍटलिस्ट नाही 100% तो मे बी 20-30% एवढं एफर्ट्स घेतलेत आपण आपल्या पूर्ण जर्नी मधले. तर मग त्याचं आहे आपल्याकडे रिझल्ट आहे की 1 मेडल आहे आपल्याकडे स्वतःचा. क्या बात आहे. म्हणजे पहिलाच एक्सपिरियन्स आणि एकाच वर्षामध्ये तू हे अचीव्ह केलं. घरच्यांचे काय रिॲक्शन आल्या त्यावेळेला? घरी माझं जेव्हा पहिलं कॉम्पिटिशन होतं ते फुल कॉम्पिटिशन होतं, सो मी घरी सांगितलंच नव्हतं की माझं आज कॉम्पिटिशन आहे. तो मी सकाळी 7 o'clock आय थिंक होतं रिपोर्टिंग होतं, तर मी 7 o'clockला झालं आणि मी रेडी झाली घरातून आणि निघाली. मम्मीने विचारलं की कुठे चालली? आय वाज लाईक फुल स्विमिंगसाठी. आणि त्याच्यानंतर सडनली मी असं 12 वाजता घरी येते अँड आय शो माय मेडल की आय वोन सेकंड प्राइज इन 50 मीटर फ्री स्टाईल. माय फादर वॉज लाईक तू सांगितलंच नाही घरी की कॉम्पिटिशन आहे. सरप्राईज द्यायचं होतं सान्वीला, आणि त्यामुळे मे बी. बट सान्वी, काय असतं ज्या वेळेला आपण विहिरीमध्ये पोहतो देर इज सर्टन लिमिटेशन्स. ओके, की एक सराउंडेड पर्टिक्युलर एरिया तुम्हाला देण्यात आलेला आहे. तुम्ही तलावामध्ये पोहता, तुम्ही नदीमध्ये पोहता, एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. बट जेव्हा तुम्ही समुद्रामध्ये पोहता तिथे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, किंवा
ते पाणी असं ते खारट असतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी, तर तिकडे समुद्रामध्ये जर पोहायचं होतं, तुला त्या कॉम्पिटिशनसाठी उतरायचं होतं, तर तू काय तयारी केली होतीस आणि कोणत्या गोष्टी होत्या, काय सांगशील? जेव्हा फ्री स्विमिंगसाठी मी जेव्हा पहिल्यांदा उतरणार होते ते मालवणसाठी होतं. तर 1-2 दिवस अगोदर आम्ही मालवणमध्ये होतो. तर मग त्याच्यासाठी फ्री स्विमिंगची प्रॅक्टिस आम्ही एका ग्रुपसोबत केलेली. तर मग ते ग्रुप आम्ही 1 किलोमीटर आतमध्ये गेलो बोटने. तो फ्रॉम बोटने आम्ही डाईव्ह केलं. डाईव्हपासून शोरपर्यंत आलो. इट वॉज माय फर्स्ट एव्हर एक्सपिरियन्स. आणि जेव्हा मी ॲट द मोमेंट वेन आय डाईव्ह, मी एवढं खूप बेकार पाणी पिलं. खारट पाणी. हो, इट वॉज लाईक लेमनेड इन माय माउथ. त्याच्यानंतर इट वॉज लाईक अरे आता तर डाईव्ह केले, 1 किलोमीटर आपल्याला कसं पण करून जायचंच आहे. कारण की इथे नो वेअर आउट की आपण कोणाला तरी हात दाखवू शकतो, बोट येईल काय नाही. तो मग जेव्हा पहिले स्ट्रोक्स होते, ते पहिले स्ट्रोक्स माझे 50-100 मीटर देवायला खूप वर्स्ट. कारण की भरपूर पाणी पिले, ते लाटा येतात, त्याच्यानंतर सगळं खारट. बरोबर. आणि त्याच्यानंतर फिशिंग बोट्स पण होते, तर मग त्याचे सडन असे रोप्स लागायचे. तर मग असं वाटायचं की अरे जेलीफिश आहे. आणि तर मग खूप घाबरायला व्हायचं. त्याच्यानंतर द फर्स्ट एक्सपिरियन्स 1 किलोमीटर झाला. त्याच्यानंतर बाहेर आले तेव्हा वाटलं अरे ओके, रिलॅक्स, ओके, वी आर आउट नाउ. म्हणजे हे तुम्ही अगोदर बिफोर कॉम्पिटिशन तुम्ही ही प्रॅक्टिस असं केली होती. ओके, बट लेट मी म्हणजे मला एक असा प्रश्न पडलाय की ज्या वेळेला तुम्ही पोहत असतात, आता समुद्रामध्ये तू जसं जेलीफिशचा उल्लेख केलास, तर सडनली असं कुठे व्हायचं का की पटकन फिश येत आहेत किंवा असे काही जे पाण्यामधले असणारे काही जीव असतील तर ते पटकन येत आहेत मध्ये आणि मग तुम्ही पटकन घाबरताय किंवा काय, असं कधी असं झाल्यानंतर काय करायचंस तू? म्हणजे द कॉम्पिटिशन डे जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो तेव्हा 3 किलोमीटर्स होता. तेव्हा आम्हाला पहिल्यांदा मी डॉल्फिन पाहिली. द मॉर्निंग टाइम होता 7 to 8 मध्ये असं टाइम. आणि हे कुठे? मालवणलाच. हो, तर मग आम्ही डॉल्फिन पाहिलेलं. तेव्हा इट वॉज लाईक अरे सरप्राइजिंगली वी डिडंट पेड फॉर इट. That's true. Nice. तो अभी देखा है तो देख लो, बहुत मजा आया. येस. आणि मग म्हणजे मग त्यानंतर डॉल्फिन दिसल्या, बरंच जेलीफिश, त्याच्यानंतर मी व्हरायटीज ऑफ फिशेस. जेव्हा स्कुबा डायव्हिंग साठी मालवणला लास्ट इयर पण गेले होतं, तर स्कुबा डायव्हिंग होते तिकडे, तेव्हा पण व्हरायटी ऑफ फिशेस पाहिले. पण तेव्हा डॉल्फिन तर दिसला नव्हता. पण ह्यावेळी कॉम्पिटिशनचा फायदा झाला की मी पार्टिसिपेट केलं आणि ओ माय गॉड ते पण 2 दिसले. आणि इट वॉज लाईक सो क्यूट. जस्ट कॅरी इट होम. तरी तुझा फोकस एक्झाम म्हणजे कॉम्पिटिशनवरचा हलवून दिला नाहीस. सो आपण वेळेवरती बोलूयात आता. सेकंड खूप जास्त मॅटर करतात. तू ज्या वेळेला कॉम्पिटिशन मध्ये उतरलीस त्यावेळेला ऍज अ कॉम्पिटिटर म्हणून किती जण तुझ्या सोबत होती आणि तो कसा एक्सपिरियन्स? बाय एज ग्रुप, डिफरंट एज ग्रुप्स होते. तो टीनेजर्सचा एज ग्रुप होता आणि एल्डरली पीपलचा पण एज ग्रुप होता. तो सगळे मिळून इट वॉज लाईक 200 to 300 मोर दॅन त्याच्यापेक्षा. गॉड, इट वॉज टफ कॉम्पिटिशन. येस. आणि मग या सगळ्या कॉम्पिटिशन म्हणजे इतक्या सगळ्या मोठ्या काउंट मधून आपण सेकंड येणं आणि जिंकणं, ती स्पर्धा पूर्ण करणं, हेच मला असं वाटतं खूप मोठी गोष्ट आहे. आणि मग तू ज्या वेळेला समुद्रामध्ये जेव्हा पोहायला जायचं त्यावेळेला तुमचे कोच असं वेगळं काही ट्रेनिंग किंवा त्याच्यासाठी वेगळ्या काही गोष्टी कराव्या लागतात? त्याच्यासाठी इट वॉज क्ल्यूलेस कम्प्लिटली, कारण की कॉम्पिटिशन एकदमच शॉर्ट नोटीस वरती होतं आणि त्याच्या आधी आपल्याला स्विमिंगचा एक्सपिरियन्सच नाहीये. तो इट वॉज कम्प्लीट डिफरंट एक्सपिरियन्स की विदाउट एक्सपिरियन्स तुम्ही पाण्यात उतरता आणि कॉम्पिटिशन करायचं. फक्त मनात एवढाच गोल होता की वी हॅव टू गो रीच टिल द शोर जिवंत. बट सेफ्टी ते लोक प्रोव्हाइड करत असतील सायमल्टेनियसली, म्हणजे त्यावेळेला सेफ्टी नॅव्हिगेशन बोट असतात, रेस्क्यू बोट्स असतात, बोयाज वगैरे लावलेले असतात सर्टन डिस्टन्सवर. सो म्हणजे एक पण तरी दडपण असतं आपल्यामध्ये. ओके सान्वी, खरं तर तुझी जी काही जर्नी सुरू झालेली आहे ती आय गेस इट्स अनस्टॉपेबल. आणि तू खूप मेहनत करतेय. सध्या तुझं रुटीन कसं सुरू आहे, काय रुटीन? तर म्हणजे सगळं ट्रेनिंग मध्येच, असं जास्त वेळ तर ट्रेनिंग मध्ये जातो. ट्रेनिंग नंतर तर थकावट असते, त्याच्यासाठी रेस्ट पाहिजे असते. रेस्ट जर असते तर रेस्ट इज इम्पॉर्टंट फॉर मसल रिपेअरिंग. तर मग सकाळी उठल्यापासून ते नंतरला 12-1 वाजेपर्यंत फ्री होते. त्याच्यानंतर 4ला ट्रेनिंग असते. 4ला मी घरातून निघते, तर मग अराउंड घरी 8-9 वाजेपर्यंत येते.
मग त्याच्यानंतर काय, जस्ट ईट अँड स्लीप, नथिंग यू कॅन डू. ओके, सो इतके सगळे शेड्यूल आतापासूनच टाईट केले. हे 9वीचं 9thला आहेस तू, हे महत्वाचं वर्ष आहे, इट्स इम्पॉर्टंट इयर. अभ्यासाकडे कसा लक्ष देतेस किंवा या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करतेस? अभ्यासावरून तर भरपूर जास्त चोरडा पडतो कारण की इट्स लाईक मंडे एक दिवस जेव्हा पूल बंद असतो, मग तेव्हा सगळे स्टडीज वगैरे असतात ते कम्प्लीट. आणि आज ती मंडेलाच इकडे इंटरव्ह्यूला आली. ओके, सो त्यावेळेला तुला ते करायचं असतं. पण मग बाकी तुझे स्कूल तुला कशी सपोर्ट करते या सगळ्या गोष्टींमध्ये? आणि ज्या वेळेला स्कूलमध्ये कळतं की वाव, आवर स्टुडंट इज अ स्विमर आणि त्यांना एक प्राऊड मुवमेंट वाटत असेल, तर त्यांच्याकडून कसा फीडबॅक आहे तुला? स्कूलमधून कसा रिस्पॉन्स? आमची प्रिन्सिपल मॅम होते पुष्पा मॅम, तो शी वॉज लाईक अरे स्विमर भी एक्झिस्ट करतात आपल्या स्कूलमध्ये. बिकॉज प्रिव्हियसली कबड्डी प्लेयर्स, हॉकी वगैरे, म्हणजे स्पोर्ट्स प्लेयर्स बरेच होते असे, बट देयर वॉज नो वन स्विमर इन माय स्कूल. तो शी वॉज लाईक ओ नाईस. पण पहिला मी जेव्हा फॉर्म फिलिंग साठी गेले की मला त्यांचे साईन हवा होता, तर मग त्यांनी पर्सनली मला बोलवलं आतमध्ये कॅम्पमध्ये. ते वर लाईक तू काय करते? मी म्हणजे आताच रिसेंटली मी स्विमिंग वगैरे परत सुरू केलंय, त्याच्यामुळे मग आता सी स्विमिंगचं माझं पहिलं कॉम्पिटिशन आहे. मग शी वॉज लाईक अरे I know, I trust you, you can do it. She was the first person to encourage me to do swimming. You were like, you can. Nice. आणि ऍक्च्युली आपल्या शाळेचे प्रोफेसर्स, आपल्या शाळेचे शिक्षक म्हण किंवा टीचर्स म्हण, प्रिन्सिपल, हे सगळे ते लोक असतात ना जे आपल्याला पुढे जायला मोटिवेट करत असतात, यु नो, आपल्या आई बाबांनंतर. तर सच म्हणजे तुला असं मी म्हणेन की नशीब खूप चांगलं आहे की तुला सपोर्टिव्ह टीम, आई बाबा, फॅमिली सपोर्टिव्ह मिळालेली आहे. त्यानंतर तुझे स्कूलमधून तुला तितका चांगला सपोर्ट मिळतोय. खूप छान वाटतंय. मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आपण आलेलो आहोत. सान्वी, पुढे काय तुझे गोल्स आहेत किंवा इथपर्यंत मर्यादित न राहता, जसं तू म्हणाली होतीस की विहिरीपासून सुरू झालेला प्रवास आता समुद्रापर्यंत आलेला आहे, तर पुढे काय करायचंय आणि काय या फील्डमध्ये तुला काय करायची इच्छा आहे? स्विमिंग मध्ये तर स्विमिंग इज अ वास्ट, त्याच्यामध्ये सी स्विमिंग आलं, तुमचं स्प्रिंटिंग आलं, त्याच्यामध्ये डाईव्स वगैरे पण भरपूर सारं आलं. त्याच्यानंतर स्ट्रोक्स, प्रत्येक स्ट्रोक्स तुम्हाला मास्टर करावं लागतात. तर मग त्याच्यासाठी जर माझं पुढचं जे एम असेल तर मग सी स्विमिंग साठी पण भरपूर लॉंग डिस्टन्स, जसं की केरळला आय थिंक 16 किलोमीटर्स आहे, 10K माइल्स. तर दॅट इज वन कॉम्पिटिशन. परत नॅशनल्स वगैरे पण ते आहेत, थोडं असं बघून ठेवलं. त्याच्यानंतर मग आता रिसेंटली आय थिंक 13 year old गर्ल होती, शी कम्प्लीटेड श्रीलंका टू इंडिया, राईट? येस, बाय सी स्विमिंग. तो इट वॉज लाईक ते पण असं आता ड्रीम झालं की आपण पण एक करू शकतो आणि करायचंय. एक दिवस आपण करणार आहे. नक्की, डेफिनेटली यार. म्हणजे तुझ्यामध्ये जो पॉझिटिव्ह वाईब्स आहेत की येस मला हे करायचंय आणि हे गोल्स मला अचीव्ह करायचेच आहेत, दिस इज माय टार्गेट अँड आय वॉन्ट टू कम्प्लीट इट. आणि हे तुझ्यातून ती पॉझिटिव्हिटी मला दिसते खूप क्लिअर. आणि विश यू ऑल द बेस्ट. तू डेफिनेटली तुझे जे काही गोल्स तू पुढे बघतेस ते तू पूर्ण करशीलच, अशा शुभेच्छा आहेत तुला. आणि आज खूप छान वाटलं. खरं तर तसं म्हणायला गेलं तर खूप कमी वय आहे तुझं, आणि या इतक्या लहानग्या वयामध्ये ज्या वेळेला आपण खेळत असतो, बागडत असतो, त्यावेळेला तू तुझे गोल्स पूर्ण करण्यामध्ये म्हणजे टार्गेट पूर्ण करण्याच्या मागे तू धावतीयस. आणि त्यामध्ये तुला तुझ्या फॅमिलीचाही खूप जास्त सपोर्ट मिळतोय. मी सान्वीच्या आई बाबांना दोघांनाही थँक्स म्हणेन की त्यांच्यामुळे आज ती इथे बसली आहे, माझ्यासोबत छान इंटरव्ह्यू देऊ शकते. सो थँक्स टू देम. आणि तुला खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. सो श्रोते हो, आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये, आजच्या गप्पा सत्रांमध्ये सान्वी पाचपुते आज आपल्यासोबत जोडली गेली होती. युवा जलतरणपटू म्हणून अनेक स्पर्धा केल्या, त्यानंतर ती थांबलेली नाहीये अजून, की मला इतक्याच क्वेश्चन पुरतं मर्यादित राहायचं नाहीये. तर पुढे तिचे ध्येय ही फार मोठी आहेत आणि ती तिला पूर्ण करायची आहेत आणि ती नक्कीच ते पूर्ण करेल. तर ही एक विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली, या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. आणि याच नोटवरती मी आरजे कोमल इथेच तुमची रजा घेते सान्वी सोबत. तर तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.